सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री हायस्कूल सोलापूरमध्ये स्कूल बॅग वाटप कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री मनोज देवकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ उमा देगिनाळ व माननीय श्री श्रीपती देगिनाळ आणि प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता हाडोळे मॅडम व सारा न्यूज चॅनलचे माननीय श्री राम हुंडारे आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्या देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला। प्रशालेतील सहशिक्षक श्री महेश गिरम सर यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। तसेच प्रशालेतील सहशिक्षक श्री अमोल तावस्कर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सौ उमा देगिनाळ मॅडम आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। यानंतर माननीय श्री श्रीपती देगिनाळ यांनी आपल्या मनोगतात वृक्षाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले। अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री म्हमाणे सर यांनी तर आभार श्रीमती वासंती पाटील मॅडम यांनी केले। समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं या भूमिकेतून आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे असे सारा न्यूज चॅनलचे श्री राम हुंडारे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हाडोळे मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि बालगोपाळांनो, आज या ठिकाणी मोफत स्कूल बॅग वितरणाचा हा समारंभ सुरू आहे। आत्ताच मॅडमने आपल्या भाषेत सांगितलं, माझा प्रॉब्लेम असा आहे की मला मराठी येत नाही। माझं मदर टंग कन्नड आहे, म्हणून मी जास्त भाषण कुठेही स्पीच वगैरे देत नाही। पहिली गोष्ट, मला इथं बोलवलंय, मला खूप आनंद व्हायलाय। त्याच्यापेक्षा जास्त मी इथं मदत म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक गिफ्ट दिले, छोटीशी त्याचं रिटर्न गिफ्ट मला पाहिजे। फुल नाही, फुलाचा पाकळ्या म्हणून मी दिले, तुम्ही फुलासारखं त्याचं गिफ्ट मोठं करून रिटर्न गिफ्ट मला पाहिजे। कसं, तुमच्या शाळेचे टीचर मला येऊन सांगते माझ्या स्टुडंटला हे कमी आहे ते कमी आहे, फक्त एवढं सांगतात का म्हणजे ना त्यांनी पण तुमची चिंता करतात। सर येऊन एकच म्हणले तर सगळे शाळासारखं माझ्या मुलांकडे पण बॅग पाहिजे, माझ्या मुलांकडे पण वया पाहिजे, माझ्या मुलांकडे पण सगळे ड्रेस हे पाहिजे म्हणते। तर त्यांनी एवढं चिंता करतात। माझी इच्छा एवढंच आहे की तुम्ही सर एवढं काळजी करतात, तुमच्याबद्दल एवढे सांगतात। सर मॅडम त्यांनी इथल्या घरातले आहेत, तिथले घरातले आहेत, तुमचे टीचर वर्ग एवढे तुमच्यासाठी हे करतात। माझी एकच इच्छा आहे की मी फक्त तुमच्याकडून रिटर्न गिफ्ट तुमच्या शिक्षक शिकवते तर चांगलं त्यांचे नाव कमवा आणि शाळेचं नाव कमवा, एवढंच माझा विनंती आहे। तुमचं काम करत आहेत आमच्या बरोबर कांद्याला कांदा लावून उमा देगिनाळ मॅडम हे सुद्धा गेले अनेक वर्ष शाळेसाठी शैक्षणिक साहित्य म्हणा, एका शाळेत मला आठवतं कुलगाम टेक्स्टाईलच्या तिथं मराठी मुलांची आंध्र शाळा तिथं आहे, तिथं पण आम्ही मॅडमने एक छान मुलांना कॉम्प्युटर संगणकाचं गिफ्ट दिलेलं आहे। परत सोरेगावला अनाथ मुलांचे आश्रम एक वसतिगृह होतं, तिथेही मुलांना बॅग दिलेले आहे। आज इथेही मुलांना म्हणजे जितकं निराधारांना काही देता आलं तो नक्कीच दरवर्षी मॅडमचा चांगला प्रयत्न असतो आणि वृक्ष लागवडीसाठी नेहमी सातत्याने एक महिला म्हणून मला गर्व वाटतं की पुरुषापेक्षा 10 पुरुषापेक्षा एक महिला बरं, कारण स्त्री एक अशी आहे की एक ममता आई उगाच कुणाला पण म्हणलं नाही। म्हणजे 9 महिन्याचं बाळ आई म्हणजे ती सहनशक्ती फक्त तिच्यात आहे। पुरुषाला कसं म्हणजे नावं ठेवून देत, पुरुष पण खूप असते, पण स्त्रीची सहनशक्ती आणि ताकद खूप असते। आज तुमचे मुख्याध्यापिका पण म्हणजे स्त्री म्हणजे अनिता ताई आहेत मुख्याध्यापिका लाडोळे ना, हाडोळे, सॉरी हाडोळे, त्यांनी सुद्धा स्त्री मुख्याध्यापिका त्याचाही आनंद